अहो दादा, आणखी व्हेरायटी आहे का तुमच्याकडं? अहो ही छान दिसेल तुम्हाला. हे बघा, हे बघा, ही एक साडी आहे ना, तुम्ही बघा तर एकदा ट्राय करा. बघा एकदा तुम्ही फक्त ना हा पदर अंगावरती घेऊन बघा, तुम्हाला खूप छान दिसेल ही साडी. लावून बघा तुम्ही. हे बघा, या उठा अहो दादा पण उठा तर बघा, लावून बघा तुम्ही. कशी दिसते? भारी. पॅक करू का? करा. सरकट मॅडम, पॅक करा साडी. अहो दादा नाही नाही, आम्हाला नको अशा साड्या. ते आम्हाला काकीसाठी घ्यायची ना. हा ते हा काकीसाठी. काकीसाठी दाखवा. काकीसाठी घ्यायची होय? हा बरं दाखवतो. बसा बस. हे बघा, ही साडी एकदम छान दिसेल तुमच्या काकींना. अहो मग तर खूपच खुलून दिसेल त्यांना. हे बघा तुम्ही. हे बघा, ही एक साडी छान आहे, लाल कलर. छान आहे ना. होय, छान दिसेल तुला. आंबेकर, ती खालची साडी द्या. हा मॅडम एक साडी बघा ताई. हे बघा. बघा तशी एक नंबर साडी. हा बघा. ही आवडलीच पाहिजे ना तुम्हाला. ही पण हो, चांगली दिसेल ना? खूप सुंदर आहे. ए पोरे, काय पाहिजे तुला? चल निघ. सिक्युरिटी बाहेर काढा तिला. ए, निघ, चल चल निघ, चल चल निघ, चल चल. ही काकीला चांगली दिसेल ना. हा चांगली दिसेल. हा दादा, ही करा पॅक. हा. चल या. ह्या साडीचं घ्या ना. चांगली साडी चॉईस केली बरं का. काकी खुश होणार आहेत बघा तुमच्या. होय. दादा, ही पण पॅक करा. अगं काकीस एकच साडी घ्यायची होती. नाही, काकीसाठी नाही. अच्छा, आलं ध्यानात. तुला आवडलं म्हणून घेतलीस ना. बेस्ट आहे. अरे नाही, माझ्यासाठी बी नाही.
आईसाठी घेतली तुझ्या आईसाठी. ते मला कधी माझ्या आईसाठी काही घेता नाही आलं ना, आणि असलं काही करता बी नाही आलं. आणि आज का कुणाच ठाऊक, पण मनापासून तुझ्या आईसाठी ही साडी घ्यावी वाटली. म्हणून मग माझ्याकडनं तुझ्या आईसाठी ही साडी. हे बघा, साड्या पॅक करून झाल्या तुमच्या. हा द्या. चालते. हा थँक्यू बरं का, तू मदत केलीस म्हणून ही साडी घेता आली. अरे नाही, थँक्यू काय त्याच्यात, दोस्ती तेवढं चालतंच की. खरंय. येतो मग. हा चल. काकी 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 काकी. अगं काय काकी काकी करतेस? पुढे काय बोलायचंय का नाही? हा, अशी काय वाघ माग लागल्यागत आणि जमीन फाटल्यागत करतेस? कारण आता मी जी सांगणार आहे ना, ती ऐकून तुमचा श्वास बंद पडणार आहे. पाणी आहे का जवळ? हार्ट अटॅक आला ना तर मी जबाबदार नाही बया. हे मला काय होत नसतं, काय काळजी करू नकोस. हे बघ, जवळ मी आमदार आणि मंत्री होत नाही आणि माझ्या पोराला मुख्यमंत्री बनवत नाही तवर मला काय होत नसतं. बोल तू. आणि असं वीरबया होऊनच देत नसते. का आता काय केलं त्यानं? काय केलं काय नाही केलं ते विचारा. हो काकी, तुम्ही मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं का नाही? म्हणून मी त्यांच्या मागावरच होती. जाऊन बघती तर काय, वीरूभैया आणि अंकुशरावची पोरगी म्हणजे आपल्या विरोधकाची पोरगी दोघं गुलू गुलू करत होती. म्हणून जरा नीट जवळात जाऊन बघितलं तर आखरीतच काकी, अहो वीरूभैया त्या पोरीला साडी विकत घेऊन देत होतं. काय? हो, त्या अंकुशरावच्या पोरीला साडी घेऊन देत होता? नाहीतर काय. काकी आता काय करायचं ना ते तुम्हीच बघा बया. मी बघती काय करायचं ते. पण तू खरं बोलतेस ना? यातली एक गोष्ट जरी खोटी ठरली ना तर मुंडकडू माझं मी खोटं बोलत असली तर. अहो काकी, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय तर. हिथं हिचा बाप मला राजकारणात बाहेर काढायला निघालाय आणि हो त्याच्या पोरीला साड्या घेत हिंडतोय वय. बघा की माझ्या मोर भांडतोय आणि माझ्या माग तिच्या बरोबर छुपी युती करत फिरतोय वय. आता बघच त्याच्यावर कसा घाणा फिरवते मी. त्याला अशी जन्माची अद्दल घडवते ना, आयुष्यभर डोक्यात फिट्ट करून ठेवल. काकी साहेब, अंकुशराव पाटलांनी शेततळ्याचं प्रकरण बाहेर काढायला सुरुवात केली असं कानावर आलंय आमच्या. हा हो, कालच त्यांनी एका सोसायटीच्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं शेततळ्याचं पाणी विरोधकाला पाजणार आहे म्हणून. याचा अर्थ काय होतो काकी साहेब? मला तर हे प्रकरण डेंजर वाटायला लागलं. आणि असं जर झालं तर आम्ही बी तुमच्या संग होतो काकी साहेब म्हणल्यावर आमची बी नावं त्यात गुतायची. मला तर लय टेन्शन आलंय काकी साहेब. हे जर प्रकरण बाहेर पडलं तर आपल्या पदाचा इशेच क्लोज. काकी साहेब, यात आमचं काही नुकसान तर होणार नाही ना? ए, गप्प बसता का? मग आपण चिरचिर चिरचिर लावलीये. अहो कुत्रीच आहेत ती, भुंकणारच. आपण ध्यान द्यायचं नसतंय. आपण काकी कुत्र पिसाळ्याला आहे. हा, पिसाळलेली कुत्री चावली ना तर मग काय खरं नाही. काय चावत नाही ते कुत्र. त्याचं भुंकणं कसं बंद करायचं का नाही मला चांगलं ठाव आहे. तुम्ही काळजी नका करू, मी हाय तुमच्या बरोबर. तुम्हाला काय बी नाही होणार. या अंकुशराव सारखी 56 मुंडक्यावरनं टाकले त्या कांचन सूर्यवंशीनं. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. तेव्हा आता तुम्ही निश्चिंत राहा.
बाजार समितीची सत्ता आपल्याकडे होती आणि आपल्याकडेच राहणार. तसं झालं तर चांगलंच आहे. येतो काकी साहेब. या. कांचन, तू त्यांना किती बी दिलासा दिला ना तरी अंकुशरावच्या कुरापतीकडे ध्यान द्या पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या वाटण्याला या घरात काही किंमत आहे का? नाही ना? मग उगाच तोंडाची वाफ घालवत जाऊ नका. या युवराज या. आलात का गाव हुंगून? आणि त्या पाटलाच्या पुरी बरोबर कसली खरेदी करायला गेला होतास रे? लग्नाचा बस्ताच बांधून आलास. अहो काकी, असं काय बोलताय तुम्ही? आणि मी काय असं खास तिला भेटायला नव्हतो गेलो. मी जिकडे गेलतो ना तिथं ती होती आणि म्हणून आमची भेट झाली. अजून किती गंडवणार आहेस आम्हाला? अहो काकी, मी कशाला गंडवते तुम्हाला? त्याचं काय झालं, मी ना सकाळी फोनवर बोलता बोलता चुकून तुमची साडी गुरांमोर टाकली आणि ती जरा खराब झाली म्हणून ते साडीच घ्यायला गेलतो. माझी साडी जनावराला खायला घालस तोवर तुझी सूद गेली होती का? अहो काकी, ते चुकून झालं म्हणून तरी काय तुम्हाला ही साडी घेतली मी. बया, लयच सुंदर आहे हो. काठ तर लयच भारी आहेत आणि पदर पण छान आहे. मला लयच आवडली बाई साडी. आओ इकडे ये की पुढं. भारीच की. ह्यात काय आवडण्यासारखं? आणि हितनं पुढं घरातली कामं करताना सुधीनं करत जा. आणि परत जर ती पोरगी तुझ्या आजूबाजूला दिसली ना तो घानाच फिरवीन बघ. घेऊन जा इथनं साडी आणि निघ इथनं. काकींना हे चांगलं दिसेल ना? हा, छान दिसेल. काकी, साडी तशी चांगली होती. तुम्हाला नव्हती आवडली तर मला द्यायची ना. घरातली कामं तशीच पडल्यात. तिकडे ध्यान दे. आली मोठी. तुम्हाला नव्हती आवडली तर मला द्यायची होती ना. चाल निघ, कामाला लाग. माने, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आपल्याला फायदा झाला नाही, पण वातावरण मात्र आपल्या बाजूने आहे. शेतकऱ्यांना आता आपल्याबद्दल विश्वास वाटायला लागलाय आणि याच वातावरणाचा फायदा घेऊन त्या कांचन सूर्यवंशीला जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरनं खाली खेचायला पाहिजे. ते बी असं खाली खेचायला पाहिजे की परत आयुष्यात ती कांचन सूर्यवंशी राजकारणात नाही आली पाहिजे. माफ करा साहेब, पण मला हे एवढं सोपं वाटत नाही. बाईबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतं जनतेच्या मनात. बाईच्या विरोधात राजकारण करायला गेलो की एका बाईला टार्गेट करतायत म्हणून आपलीच बदनामी होते. म्हणूनच आम्ही काट्यानं काटा काढायचा इंतजाम केलाय माने. एक बाईच जर बाईच्या विरोधात बोलली तर आपल्या इमेजला धक्का लागायचा संबंधच येत नाही. मला कळालं नाही साहेब. नाही म्हणजे त्या कांचन सूर्यवंशीच्या विरोधात कुठली बाई का बोलेल? बोलेल माने, बोलेल. आम्ही सांगणार म्हणून बोलेल. आपल्या शेजारच्या मतदारसंघातले आमदार रजनी जगताप यांना कांचन सूर्यवंशीच्या विरोधात विधानसभेत आवाज उठवायला सांगायचं. ह्या बाईचे सगळे घोटाळे त्यांनी विधानसभेत उचलून धरायचे. म्हणजे साप बी मरल
आणि आपल्या काठीला रगात बी लागणार नाही. साहेब हे एक नंबर आयडिया आहे. समोर घोटाळे बाहेर काढणारी बाईच असल्या कारणाने त्या कांचन सूर्यवंशीला सिंपतीचं राजकारण करता येणार नाही आणि घोटाळे बाहेर आल्याने त्यांची सत्ता बी जाईल. मग वाट कसली बघताय माने? आत्ताच्या आत्ता फोन लावा त्यांना. बाईंना सांगा आम्ही बोलवलंय, उद्या सकाळी चहा पाण्याला या म्हणावं. लावा फोन. हो साहेब, लगेच लावतो. इयो कुठे गेला होतात? डॅडी ते वैष्णूकडं व्हायच काम होतं जरा. ठीक आहे, तुमची जी काही कामं असतील ती सगळी आजच उरकून घ्या. उद्या आपल्या घरी शेजारच्या मतदारसंघातले आमदार रजनी जगताप येणार आहेत. चहा पाण्याला येणार आहेत, पण तुमची त्यांच्याशी ओळख करून देणं महत्वाचं आहे. कारण राजकारणामध्ये त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तेव्हा उद्या दिवसभर कुठंही जायचं नाही, घरीच थांबायचं. ठीक आहे डॅडी, चालेल. या साहेब उद्याचं डन केलं. रजनीताईंनी होकार दिला भेटीला. माने आम्हाला नाही म्हणाल एवढी हिंमत तरी अजून कोणाच्यात नाहीये. आता बघा तुम्ही, आम्ही कशी पॅदी हलवतो ते. त्या कांचन सूर्यवंशीला आम्ही कसा चेकमेट देतो तेच बघा. हिरो हा काय रे? आगाय, हा तुला ना काहीतरी सांगायचंय. खरं तर दाखवायचंच आहे. म्हणजे ऐक की, तू फक्त डोळे उघडू नकोस. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत. अरे काय झालं ते सांग की. अगं काय नाही, तू फक्त आहे ना, मी जोपर्यंत सांगत नाही ना तोवर डोळे उघडायचे नाही. अरे बाबा, काय तुझं असतं ना एक एक. अरे काय आहे पण सांग की जरा. हा काय सांगतो ग. हा बोल की. आई, हा आता डोळे उघड. हिरू, माझ्यासाठी घेतली असवी साडी. लय छान आहे रे. तू घेतलेली पहिली साडी आहे ही. आईसाठी घेतली. तुझ्या आईसाठी. अरे बापाची चप्पल पोराच्या पायात आली ना की बापासाठी पोरग मोठं होतं. पण आईसाठी का होतं माहित आहे का तुला? जेव्हा तिचं लेकरू त्याच्या कष्टाच्या पैशाने तिच्यासाठी साडी आणतं का नाही, तेव्हा तिच्यासाठी मोठं होतं तिचं लेकरू. लय छान आहे रे. आहे. अगं ही साडी मी नाही, पिऊने घेतली तुझ्यासाठी. त्याचं काय झालं की काकीची साडी आहे ना माझ्याकडनं खराब झालती. म्हणूनच काकीला आहे ना चांगली नवीन साडी घ्यायला मी दुकानात गेलतो, तर तिथं पिऊ बी होती. तर मग पिऊ म्हणली की ही साडी माझ्याकडनं तुझ्या आईला गिफ्ट. होय, पिऊन दिली होई साडी. होय. अरे ती पोरगी हायच मायाळ. एखाद्याला कसा जीव लावायचा ना हे तिला चांगलं कळतं. लय छान आहे रे साडी, मला लय आवडली. हिरू, इधर. आहे अगं काय करते तू? अरे थांबवायचं. आहे अगं काय हुडकतेस? अरे पिऊला माझ्याकडनं काहीतरी द्यावंच वाटतंय. अरे परत तिला आवडलं असं माझ्याकडे काय सुधीक नाही. तिने माझ्यासाठी एवढं केलंय, परत तिला द्यायला तुझ्या अभागी आईकडे काय सुधीक नाही. पर हिरू, तू एक काम करतोस का रे? तिच्या आवडीस तिला काहीतरी दे की. चालतंय आहे. होय. अगं आहे, ज्या पोरीमुळे माझ्या आईच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पसरलाय ना, त्या पोरीला बी मी असं गिफ्ट देईन ना की त्याच्या चेहऱ्यावर आहे ना असाच आनंद पसरेल. होय. गुन्हा सगळं माझं लेकरू.
आणली साडी इकडं.